मुरुम शहरातील यशवंतनगर परिसरातील शासकीय रस्त्याच्या बेकायदेशीर विक्रीस विरोध करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत आनंदकुमार कांबळे यांनी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण मंगळवारी तारीख 20 मे रोजी सुरू केले होते। दिवसभर उपोषण करूनही नगर परिषदेचे मुख्याधिकारी अथवा कोणताही संबंधित अधिकारी भेटीस आलेले नव्हते। इतकेच काय तर चेकअप करिता मेडिकल टीम देखील पोहोचली नाही। परंतु रात्री 10च्या सुमारास नगर परिषद अधिकाऱ्यांनी अनेक बाबींची आश्वासने देत वेळ मागत उपोषण थांबवले। उपोषणकर्ते आनंदकुमार कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंतनगर येथील सरकारी रस्त्याचा बेकायदेशीरपणे बनावट रिव्हिजन नक्कल व ना हरकत प्रमाणपत्राच्या आधारे खरेदी खत करून शासकीय मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न झाला आहे। 1971 ते 1990 या काळात सर्व प्लॉट्स विकले असून त्यानंतर यशवंतनगरमध्ये नवीन प्लॉट अस्तित्वात नसताना 2014 साली कर्मचारी श्रीयुत चवळे यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून रस्त्याची विक्री केली गेली असून सदरचा रस्ता घर क्रमांक 2326/1 म्हणून दाखवून त्याचे खरेदी खत तयार करण्यात आले। रिव्हिजन बुक आणि कर आकारणी रजिस्टरमध्ये कोणतीही नोंद नसतानाही संबंधित व्यक्तींना बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचा गंभीर आरोप कांबळे यांनी यावेळी केला आहे। या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करिता ते आमरण उपोषणाकरिता बसले। मात्र प्रशासनाने वेळ मागत त्या जागेसंबंधी कोर्ट मॅटर सुरू असल्याने नगर परिषदेसहित त्या ठिकाणी दोन्हीकडील कोणत्याही पार्टीला कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू दिला जाणार नाही अशा आश्वासनानंतर आनंदकुमार कांबळे यांनी नगर परिषद संबंधित अधिकाऱ्यांवर विश्वास व्यक्त करत आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। या उपोषणाबाबतचा महत्त्वाचा मुद्दा काय होता व उपोषणास बसल्यानंतर उपोषण स्थगित कोणत्या आश्वासना आधारे करण्यात आले याबाबत स्वतः उपोषणकर्ते आनंदकुमार कांबळे यांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बातचीत केली आहे। पाहूयात। यशवंतनगर येथील एक सुशिक्षित एरिया म्हणून या ठिकाणी ज्याची ओळख आहे त्या एरियामध्ये एक गजब असा प्रकार नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी घडलेला आहे। नगर परिषदेचे त्यावेळचे तत्कालीन रोजंदारी कर्मचारी ज्यांनी 2014 मध्ये एक शासकीय जमीन म्हणजेच सरकारी रस्ता या ठिकाणी बनावट रिव्हिजन नक्कल व बनावट जागा विक्रीबाबतच्या ना हरकत प्रमाणपत्र तयार करून या ठिकाणी विक्री करण्यात आलेला आहे। तो रस्ता शासकीय प्रॉपर्टी असून त्याचं रक्षण व्हावं, ते सुरक्षित राहावं असं या उद्देशानं आम्ही या ठिकाणी उपोषणास बसलेलो आहेत। वेळोवेळी आम्ही अनेक अर्ज, अनेक निवेदनं, अनेक आंदोलनं करून देखील नगर परिषद त्याच्यावरती विशेष असं लक्ष न देता उडवाउडीचे उत्तरे या ठिकाणी देत आहेत। 2014 पूर्वीचे जे काही डॉक्युमेंट असतील, जे काही रिव्हिजन बुक असेल किंवा त्या नगर परिषदेमध्ये रीतसर ज्या ज्या लोकांची चौकशी करून त्या जाग्यासंदर्भामध्ये, त्या रस्त्यासंदर्भामध्ये एक स्वतंत्र अशी चौकशी लावून त्याच्यावरती जे जे लोक गुन्हेगार असतील, जे बनावट डॉक्युमेंट तयार केले, जे बनावट डॉक्युमेंट तयार करून एखाद्या व्यक्तीला ती जमीन विक्री करणे, त्या प्रत्येकांवरती या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। त्यांच्यावरती 420चा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे। 2326 ही जमीन 1989 साली या ठिकाणी मूळ मालक चंद्रमोहन रंगराव कुलकर्णी यांच्याकडून खरेदी केलेली आहे आणि त्यांनी 1971 ते 1990 पर्यंत संपूर्ण प्लॉट या ठिकाणी यशवंतनगरमध्ये विक्री केलेली आमच्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत। त्यानंतर अचानक 2014 मध्ये चंद्रमोहन रंगराव कुलकर्णी यांचा बंधू येऊन आणि त्या दिलेल्या प्लॉटच्या पूर्वेकडील सरकारी रस्ता बनावट कागदपत्राच्या आधारे विकतो, हे खूप मोठं एक फ्रॉड आहे। हे नगर परिषद आणि मुरुम शहरातील जनतेला या ठिकाणी अंधारात ठेवून सरकारी रस्ते विक्री करण्याचा ह्यांचा काळा धंदा चालू आहे हे निदर्शनास येत आहे। त्यामुळे मान्य सर्व प्रशासनाला माझी विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळीच्या त्या रोजंदारी चवळे या अधिकाऱ्याला या ठिकाणी 420चा गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कडक अशी कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी संपूर्ण मुरुमकर वासियांच्या वतीनं तथा आमच्या सर्व टीमच्या वतीनं आम्ही करत आहोत।
अशा अनेक प्रकरण जर काढायचं गेलं तर मुरुम शहरामध्ये अशा अनेक प्रकरणं सरकारी रस्ते विक्री असतील किंवा विनाकारण कुणाचीही जमिनी कुणाच्या नावाने करून देणं असे फ्रॉड बरेचसे झालेले आहेत. ते संपूर्ण उघडकीस यावं आणि ज्या व्यक्तीच्या नावानं रिव्हिजन नक्कल देण्यात आलेली आहे त्या व्यक्तीचं या ठिकाणी या रिव्हिजन बुकच्या ह्या कलर प्रिंटवरती देखील आणि त्या रिव्हिजन बुकवरती देखील कसल्याही पद्धतीची नोंद नाही. 23-26 हे मराठी अंक हे 1989, 1985, 1986 साली या ठिकाणी या रजिस्टरमध्ये होतं. ते अचानक 2014मध्ये डबल कर आकारणी रजिस्टर नंबर सेम, घर नंबर सेम अशा पद्धतीचं करून मराठी पूर्वीचे अंक मराठीत आहेत, नंतर हे घुसडलेला अंक इंग्लिशमध्ये आहे. अशा पद्धतीचं फ्रॉडपणे ही विक्री करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कडक अशी कारवाई करण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत. हे नगर परिषदेने 1989 साली 1986 साली या ठिकाणी 23-26 प्लॉट नंबर 8चे या ठिकाणी डॉक्युमेंट आहेत. अनेक पावत्या या ठिकाणी टॅक्स पावत्या भरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सरळ पूर्वेस गल्ली रस्ता, पश्चिमेस चंद्रमोहन यांची जागा, दक्षिणेस गल्ली रस्ता व उत्तरेस चंद्रमोहन रंगराव कुलकर्णी यांची जागा अशा पद्धतीच्या नोटिसा नगर परिषदेनं 1986 साली या ठिकाणी आम्हाला दिलेल्या आहे. आणि याच प्लॉटला बट्टा लावून तो सरकारी रस्ता या ठिकाणी बनावट कागदपत्राच्या आधारे विक्री करण्यात आलेला आहे. ती नोंद या ठिकाणी तात्काळ रद्द करण्यात यावी. सद्यस्थितीत प्रशासक म्हणून काम करणारे अधिकारी जे काही मुरुम नगर परिषदेचे मुख्याधिकारी किंवा संबंधित प्रशासकीय अधिकारी जे असतील यांना आपण आजपर्यंत पाठपुरावा केला आहे का, किंवा जर केला असेल तर त्यांच्याकडून आपल्या प्रश्नांना आपल्या निवेदनाला आजपर्यंत काय उत्तर मिळालं आहे? आम्ही बरेच या ठिकाणी निवेदनं दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून उत्तरे अशा पद्धतीचे उडवाउडीचे येतात की त्यावेळच्या तत्कालीन अधिकाऱ्याने कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारे ती नोंद करून घेतली व त्या प्रकाश रंगराव कुलकर्णी यांना त्यांची नोंद नगर परिषदेच्या रिव्हिजन बुकमध्ये नसताना देखील त्यांना जे नोंद देण्यात आलेली आहे त्या वेळेच्या तत्कालीन अधिकाऱ्याने कशाच्या आधारावर दिलेले आहे त्याची संचिका आमच्या कार्यालयात उपलब्ध नाही अशी उडवाउडीची उत्तरे देत आहेत. आज या ठिकाणी जे उपोषण आम्ही करत होतो, बनावट कागदपत्राच्या आधारे रिव्हिजन नक्कल व त्याचबरोबर जागा विक्रीभावाचे ना हरकत प्रमाणपत्र याच्या खरेदी विक्री करणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी या उद्देशानं या ठिकाणी आम्ही उपोषणास बसलो होतो. सध्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे प्रकरण असून RCS नंबर 240/2019 व त्याचबरोबर RCS नंबर 172/2014 व RCS नंबर 1198/2021 असे 3 प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. आणि या तिन्ही प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीनं हा प्लॉट विक्री केला, ज्या व्यक्तीनं रिव्हिजन नक्कल व जागा विक्रीभावाचं ना हरकत प्रमाणपत्र दिलं त्याची चौकशी व्हावी हेच एक प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडून सातत्यानं 2014 पासून या ठिकाणी चालू आहे. न्यायालयीन प्रक्रियेमधून लवकरच आम्ही नगर परिषदच्या विरोधामध्ये नगर परिषदला पार्टी करून या ठिकाणी आम्ही याचिका दाखल करणार आहोत. आणि या सरकारी रस्त्याला जनमानसासाठी सर्वसामान्य व्यक्तींसाठी या ठिकाणी खुला रस्ता करून त्या ठिकाणी मजबूतीकरण करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज रोजी नगर परिषदच्या वतीनं त्या सरकारी रस्ता जो 2326/1 या नावाने या ठिकाणी नगर परिषदमध्ये नोंद आहे तो सध्या न्यायप्रविष्ट असल्याकारणाने त्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने जो व्यक्ती विकत घेतलेला आहे किंवा त्या प्रकरणामध्ये जे कारणीभूत आहेत त्यांनी कोणीही कसलाही हस्तक्षेप न करता कसल्याही पद्धतीचे परवाने न घेता ते जागा न्यायालयीन निकाल येईपर्यंत या ठिकाणी रिकामा राहावा अशी या ठिकाणी नगर परिषदला त्याचबरोबर अधिकाऱ्यांना मी विनंती करतो. पोलीस प्रशासनाला देखील मी विनंती करतो की त्यांनी या प्रकरणामध्ये ज्या भगिनींनी आतापर्यंत अनेक केसेस या प्रकरणासाठी खोटे गुन्हे या ठिकाणी आमच्यावरती दाखल केलेत, हीच प्रक्रिया सदैव चालू न राहता त्यांनाही सद्बुद्धी मिळो आणि त्यांनी या प्रकरणामध्ये न्यायालयाच्या शेवटच्या निकालाची वाट बघून या ठिकाणी आपला हक्क घेण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करतो. आज या ठिकाणी हे आमरण उपोषण नगर परिषदच्या सर्व त्यांच्यावरती विश्वास ठेवून जे काही प्रक्रिया त्याने करतील
त्या जागेवरती कसल्याही पद्धतीचा हस्तक्षेप होऊ नये ह्या विश्वासावरती या ठिकाणी मी स्थगित करत आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. आज या ठिकाणी आनंदकुमार मारुती कांबळे यांनी जो आमरण उपोषण नियोजित केलेलं होतं त्या अनुषंगाने उमरगा येथील RCS नंबर 172/2014 व RCS नंबर 240/2019 तसेच औरंगाबाद येथील खंडपीठ न्यायालय RCS नंबर 1198/2021 अन्वये सदर प्रकरणी या कार्यालयाला कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही. त्या अनुषंगाने इथून पुढे सदर जागेमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येणार नाही. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आमरण उपोषण स्थगित करण्यास सहमती दर्शवत आहे. तसेच नगर परिषदेकडे संबंधित विषयाबाबत तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आनंदकुमार कांबळे यांनी दिला आहे. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला लाईक, सबस्क्राईब करून शेअर, कमेंट करायला विसरू नका.